नमस्कार, मी तृप्ती स्वाद अनप्लगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण खानदेश आणि विदर्भामध्ये बनवली जाणारी एक हेल्दी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे कढी आणि फुनके। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात। 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, 2 वाटी तुरीची डाळ। मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आपण साधारण 4 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचे हळद, 2 चमचे जिरेपूड, 4 लसूण पाकळ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। कढीसाठी आपण घेतले 3 ते 4 चमचे तेल, 200 ml म्हणजे साधारण 1 ग्लास ताक, 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या आणि 3 लसूण पाकळ्यांची पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी। त्यानंतर आपण घेतोय तुरीची डाळ, मुगाची डाळ, यामध्ये टाकतोय जिरेपूड, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, लसूण पाकळ्या, कोथिंबीर। आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊयात। याची छान पेस्ट आपल्याला तयार करायची आहे। यामध्ये कन्सिस्टन्सीसाठी आपण थोडंसं पाणी ऍड करूयात। ही जी पेस्ट आपण तयार करणार आहोत यासाठी आपल्याला फार कमी पाण्याचा वापर करायचा आहे, कारण की यानंतर आपण त्याचे लहान लहान गोळे बनवणार आहोत, त्यामुळे कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला थिकच ठेवायची। आता या पेस्टमध्ये आपण ऍड करतोय चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण एक चाळण घेतलेली आहे, त्या चाळणीला आपण छान तेल लावून घेणार आहोत। तेल आपल्याला व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे गोळे तयार करणार आहोत ते चाळणीला चिटकणार नाहीत। आपण जी पेस्ट तयार केली होती त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत आपल्याला आणि आपण ते या चाळणीवर ठेवणार आहोत। एका कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं, ते चांगलं तापलं की आपण त्यावर ही चाळण ठेवणार आहोत। आणि याच्यावर एक झाकण ठेवून आपण याला कव्हर करणार आहोत। हे साधारण 20 मिनिटं आपल्याला पाण्यावर वाफवायचं आहे। तुम्ही मध्ये चेक सुद्धा करू शकतात उघडून की फुनके व्यवस्थित शिजलेले आहेत की नाही। आपले फुनके व्यवस्थित रेडी आहेत। आता आपण कढी तयार करून घेऊयात। कढीसाठी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यामध्ये कुठेही गुठळ्या आपल्याला ठेवायच्या नाहीयेत, एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट आपण ताकामध्ये ऍड करूयात। त्यानंतर यात टाकणार आहोत हळद, चवीनुसार मीठ। हे छान मिक्स करून घेऊयात। आता एक कढई घेतली आहे, त्यात आपण टाकणार आहोत तेल। तेल छान गरम झालं की आपण त्यात मोहरी घालूयात। मोहरी चांगली तडतडली की आपण त्यात ऍड करणार आहोत जिरे, कढीपत्ता,
हिरवी मिरची आणि लसूणची आपण जी पेस्ट तयार केली होती ती आपण यात ॲड करूयात. हे छान फ्राय झालं तेलामध्ये की आपण यात ताकाचं मिश्रण घालूयात. ताक जर फार आंबट असेल तर तुम्ही यात थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता आणि आपल्याला हळूहळू मंद आचेवर सारखी ही कढी ढवळत राहायची आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्याचबरोबर स्वाद अनप्लग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.